मित्रांनो, DSA आणि अल्गोरिदम हे वेगवेगळं आहे का एकच आहे ते बघून घेऊयात. तर डेटा स्ट्रक्चर काय आहे आपलं? ते आपल्याला हेल्प करतं डेटा स्टोअर, मॅनेज आणि ऑर्गनाइज करायला. काय करतं? स्टोअर, मॅनेज आणि ऑर्गनाइज करायला. कशाला? डेटा. आणि अल्गोरिदम काय असतं? ते आपल्याला हेल्प करतं, एक प्रॉब्लेम असेल त्याला स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व्ह करायचं त्याच्या हेल्प करतं अल्गोरिदम. तर डेटा स्ट्रक्चरचे एक्झाम्पल काय आहेत? जसं की ॲरे, स्टॅक्स वगैरे झालं. आणि अल्गोरिदमचे एक्झाम्पल्स काय आहेत? तर सर्चिंग, सॉर्टिंग वगैरे झालं. त्यानंतर एक एक्झाम्पल बघूयात. जर आपल्याला ॲरे असेल आणि आपल्याला कोणता पण डेटा जर स्टोअर करायचा असेल तर आपण ॲरे वगैरे यूज करतो. तर आपण हा डेटा समजा स्टोअर करेल ॲरेमध्ये. तर मग अल्गोरिदम म्हणजे काय? तर अल्गोरिदम म्हणजे आपल्याला जर याच्यातली एखादी व्हॅल्यू जर शोधायची असेल किंवा सर्च करायची असेल किंवा डिलीट करायची असेल तर आपण अल्गोरिदम्सचा यूज करतो. तर अल्गोरिदम म्हणजेच की आपण त्या व्हॅल्यूला सर्च करणार, म्हणजेच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायची एक मेथड आहे अल्गोरिदम म्हणजे. आणि डेटा स्ट्रक्चर म्हणजे तो डेटा कसा स्टोअर करायचा ते आहे. तर अशाच कंटेंटसाठी द विजय अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.